ही दृश्य आहेत सागर बंगल्यावरची। शरद सोनवणे हे भेटायला आलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांना। त्यावेळची ही दृश्य आहेत, मुंबईतली दृश्य सागर बंगल्यावरची थेट बघतोय आपण। शरद सोनवणे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलेले आहेत आणि तेव्हाची ही दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, शरद सोनवणे देवेंद्र फडणवीसांना भेटायला आलेत, कार्यकर्ते काहीतरी म्हणतायत देखील कवितेसारखं किंवा श्लोकासारखं, काय नेमकं सांगाल? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर अपक्ष आमदार शरद सोनवणे आपल्याला या ठिकाणी सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहिलं असेल तर त्यांनी प्रामुख्याने शिवनेरी बंगला याच्याशी आमचं एक वेगळं नातं आहे, शिवनेरी किल्ल्याशी आमचं वेगळं नातं आहे, त्यामुळे सर्व शिवभक्तांना घेऊन ते सागर या निवासस्थानी दाखल होताना पाहायला मिळतं। आपण स्वतः शरद सोनवणे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण स्वतः शरद सोनवणे सांगणार आहोत, काय तुमची प्रामुख्याने तुम्ही आलेला आहात? ऑनेर काय मागणी आहे तुमच्या आलेला दादा? अरे प्रधान, माइक ऑन करना। अरे प्रधान, माइक ऑन करना। अरे प्रधान, ए प्रधान। शरद सोनवणे अपक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेत, सागर निवासस्थानी प्रतिक्रिया देत आहेत, काही क्षणामध्ये बोलतील ते प्रसार माध्यमांशी। जुन्नर आणि आंबेगाव मधून खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यासाठी शिवाजी पार्कात लोक जमली आणि आता मंत्रिपदासाठी देखील तुमची मागणी होते आहे। तुमच्या समर्थकांकडून काय पाहता सागर तमाम महाराष्ट्रातून आज शिवभक्त एकवटले आहेत। महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये शिवाजी पार्क जे आहे तिथे आज हजारोने शिवभक्त आलेत। त्यांचं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व किल्ले शिवनेरीचे अस्मितेचे नाते आहे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवरायांच्या जन्मस्थळ किल्ले शिवनेरी महाराजचे स्थान आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश 1 मे 1960 रोजी किल्ले शिवनेरीवर आणला व महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात ही किल्ले शिवनेरीवरून झाली। बऱ्याचशा लोकांना याची माहिती नाही। महाराष्ट्राचा जो हुतात्म्याने जे औदार्य दिलंय त्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा यशवंतराव चव्हाणांनी 1 मे 1960 ला किल्ले शिवनेरीवर आणला आणि खरं तर महाराष्ट्राची सुरुवात झाली। महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही शिवजयंती शासन मान्यतेने जगासमोर आणली। राजशिष्टाचार प्रदान करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना शिवजयंतीला शिवरायांच्या जन्माच्या ठिकाणी मानवंदना द्यायला यावेच लागते आणि